सारंग, हे घे. हे काय? यांनी तुझ्याकडून उधार घेतले होते ना? अगं वहिनी, राहू दे. मी बोललो होतो की जेव्हा येतील तेव्हा दे. एवढ्या लवकर का देतेस? हो, मग आता आहेत माझ्याकडे म्हणून देते. घे. ऐक, नको ठेव तुझ्याकडे. असू दे. सारंग ऐक ना, मी रिक्वेस्ट करते, प्लीज ठेव ना हे पैसे. हे बघ वहिनी, एकतर तू नात्यामध्ये व्यवहार आणतेस. मी दादाला बोललो होतो की ही गोष्ट फक्त आपल्यात राहू दे. त्याने तुला सांगितलं. आता ते तुम्ही तुमचं बघून घ्या. हे ठेव, मला नाही माहिती. आम्ही आमचं बघून घेऊ ना. मग आम्ही आमचं बघून घेतो. भावाभावांमधलं आहे ते आम्ही बघतो. तू नको टेन्शन घेऊ. हे पैसे राहू दे तुझ्याकडे. तारा मॅडम, मला हे म्हणायचं होतं की आजपर्यंत मी नेहमीच तुमची मदत करत आले आणि ह्या सगळ्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला आहे. तुम्ही कितीही नाकारलं तरीही तुमचं नाव तुमच्या गाण्यामुळे आहे. तुमचं गाणं म्हणजेच माझा आवाज. त्या बदल्यात बऱ्याचदा तुम्ही मला मदत केली आहे, हे मी कधीच नाही विसरणार. पण आत्ता ह्या परिस्थितीला मला तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज माझी मदत करा. काय? तू माझी मदत केलीस? ऐक ना, मी नव्हते आले ग दारात तुझ्या मदत मागायला. तुझ्या घरचे इश्यूज होते, तुझ्या फॅमिलीचे इश्यूज होते, म्हणून माझ्या मम्माने तुमच्या सगळ्यांची हेल्प करून तुमच्यावर उपकार केलेत. आणि इनडायरेक्टली तू माझ्या मम्माची हेल्प केली. आणि या सगळ्याचा बेनिफिट तुलाही होत होता ना. त्यामुळे तू माझी नाही, स्वतःची मदत केली. मी काहीच नाकारत नाहीये. सगळं मान्य आहे मला. माझ्यावर झालेल्या प्रत्येक उपकाराची जाणीव आहे मला. तुम्ही आणि माई माझ्यासोबत कशाही वागलात तरीही मी माझा शब्द नेहमी पाळलाय. पण आता ह्या परिस्थितीला मला असं वाटतं की तुम्ही थोडा भान ठेवून विचार करा. माईंसाठी हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. तिथे काही गोंधळ झाला ना तर माझं नुकसान होईलच, पण तुमचं काय होईल ह्याचा विचार करा. होऊ देत ना नुकसान, आय डोंट केअर. आणि हे सगळं केल्याने जरी कायमस्वरूपी थांबणार असेल तर वाव, मला हेच हवंय. मला आयुष्यभर गाणं नाही गात बसायचंय. माझी स्वप्न वेगळी आहेत सावली. मला ॲक्टिंग करायची आहे, मला मॉडेलिंग करायची आहे. आणि आपल्या आवाजाचं सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर नाही, तुम्ही गाणं सोडाल, तुमच्या मनासारखंच होईल. तुम्ही खोटारड्या आहात. तुम्ही आजपर्यंत पूर्ण जगाला फसवत आलात. हे जर सगळ्यांना कळलं तर तुमच्या मॉडेलिंग करिअरवर प्रश्नचिन्ह उभा राहील. त्याचं काय, याचा विचार करा ना. बरं, मग मी कशी हेल्प करू शकते तुझी? या दोघी परत एकदा बाहेर पडल्यात. काहीतरी गेम नक्कीच आहे यांचा. आता यांचा पाठलाग करायला हवा.